नमस्कार. आज आपण छान चमचमीत अशी ढोबळी मिरची बनवणार आहोत. मस्त असा मसाला भरून ही मसाला मिरची बनवणार आहे मी. तर इथे 1/2 किलो मिरच्या घेऊन स्वच्छ धुवून घेतल्या आणि त्याला असं पोकळ करून घेतलं. यामधलं बी सर्व काढून घेतलं. कढईमध्ये तेल टाकून ही मिरची थोडीशी परतून घ्यायची आपल्याला. अगदी थोडा वेळच फार परतायची नाही आहे. लगेच काढून घ्यायची एका डिशमध्ये. आणि आता ह्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेऊ. तेल गरम झालं की यामध्ये जिरं मोहरी टाकायचं. थोडंसं हिंगसुद्धा टाका. बारीक चिरलेली हिरवी मिरची, कांदा परतून घ्यायचा आहे. व्यवस्थित परतणं झालं की थोडंसं आलं यामध्ये किसून टाकायचं आहे. छान चव येते, नक्की टाका. आता हळद पावडर टाकली आणि उकळलेला बटाटा टाकायचा आहे. मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. नंतर यामध्ये टाकायचं आहे लाल मिरची पावडर. आपण हिरवी मिरचीसुद्धा टाकली आहे, त्यानुसार लाल मिरची टाका. थोडासा मसाला आणि धनेपूड टाकली आहे थोडीशी. चवीनुसार मीठ टाकायचं. घरगुती मसालासुद्धा टाका. थोडासा पावभाजी मसालासुद्धा टाका. खूप छान चव येते. आणि आता हे सर्व मिश्रण असं मिक्स करून बारीक चिरलेला कोथिंबीर टाकून हे सारण आपलं तयार झालं आहे. सारण थंड झालं की या शिमला मिरचीमध्ये गच्च असं भरून घ्यायचं. व्यवस्थित भरून घ्या, म्हणजे हे सारण बाहेर येणार नाही. आता या कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं. तेल गरम झालं की ही मसाला भरलेली शिमला मिरची या कढईमध्ये टाकून एक 2-3 मिनटं झाकून छान अशी वाफून घ्यायची. परत आलट पलट करून अशी सर्व बाजूने व्यवस्थित परतून घ्यायची आहे आणि प्लेटमध्ये काढून सर्व करायची. खूप छान लागते. वेगळी पद्धत आहे, नक्की करून बघा. कशी झाली कमेंट करून सांगा. भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये.